फ्रेंड्स, नमस्कार, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज कुठं मला थोडंसं बरं वाटतंय म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतलाय. नाहीतर कालपासून झोपलीच होती. काल दुपारी आम्ही एक व्हिडिओ टाकला होता. आता आदित्यताईंनी बळच मी आता संध्याकाळचे 7 वाजले ना, आता आंघोळ केली बघा. म्हणजे एकतर सकाळी उठल्यापासून सारखं म्हणजे त्रास होत होता, मला जास्त दम लागत होता. आज अजून जास्त आजारी पडल्यासारखं वाटत होता. मग आदित्यताई म्हणली उठ, बळजबरी उठवलं, आंघोळीला पाठवलं. मग आता आंघोळ केली तर डोकं सुद्धा विसरू वाटत नव्हतं. बळच माझं आवरून दिलं आणि डोकं विसरायला बसली बघा. तर असल्या स्वार्थी जगामध्ये असं निस्वार्थी प्रेम भेटायला बी नशीब लागते बरं का. पण काही काही बायका बिना कामाच्या माझ्यावर जळतात वाटतं, कारण त्यांना नाहीत ना अशा मैत्रिणी, अशा मानलेल्या बहिणी कोणी. त्याच्यामुळे का तुमच्या माझ्या नात्यावर काय जळत असते लो? कोणी कोणी असतात लई जळते बाबा. काय माहिती त्यांच्या मनात काय, आपल्या तर मनात पण विषय काही नाही. आता बघा, आदित्यताईंनी उठ उठ केलं तेव्हा मी बळजबरी उठली. तिकडे राहिली असते तर उठली बी नसते. उठली, आवरली, आता बाहेर बळच न्यायला लागली. मला इथं उभी राहून होईना एवढं दम लागायला लागलाय, तरी बळच बाहेर चल, मी हात धरून नेते पण चल 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 असे करते. पण एक गोष्ट नोटीस केली बरं का मी, आता 2 दिवस झाले असतील का येऊन, 2-3 दिवस झाले असतील मला उमजना. मी रात्रंदिवस झोपली राहते, व्हिडिओ पण काढत नाहीये. तर 2 दिवस झाले असतील येऊन. एखादी बाई राहती तर चॅनल आहे तिचा, किती व्हिडिओ काढले असते. म्हणजे असती चला आली घरीची, मग फायदा उचला, पटापट 2-4 व्हिडिओ तरी काढून ठेवा, गेल्यावर बी सोडता येईल. पण बिचारीने ना स्वतःचे व्हिडिओ काढलेले स्वतःच्या चॅनलवर, ना माझे व्हिडिओ काढलेले. जाऊ दे बरे, तिला आराम करू दे, उठून खाऊ पिऊ घालते, काळजी घेते, जीव लावते. एवढं करण का बरं कोणी कोणासाठी? तुम्हाला सांगते मित्रांनो, खरंच या स्वार्थी जगामध्ये ना देखाव्याचा जीव लावणारे लई आहेत. पण तेव्हा त्यांना काहीतरी काम असतो ना, म्हणून ते जीव लावण्याचा दिखावा करतात, नाटक करतात बरं का. पण खरंच जेव्हा वाईट वेळ येते ना, तेव्हा ओळखायला येतं की खरं आपलं कोण, परक कोण. पण आदित्यताईने मी एक गोष्ट नोटीस केली, चांगल्या काळात नाही आली बरं का, मी स्पष्ट सांगते जे आहे ते. चांगल्या काळात नाही आली ती कधीच माझ्या, पण वाईट काळात हमखास धावून आलेली आहे. म्हणून म्हणते ना, अशी बहीण भेटायला खरंच नशीब लागते बाई. सकाळ सगळीच आणि दुःखात येतात ते खरं येतात. आमचं नातं असंच राहू, कोणाची नजर नको लागू आमच्या नात्याला, शेवटपर्यंत असंच राहू. काय माहिती मागच्या जन्मात माझी सख्खी बहीण होते कोण, बहुतेक तसंच वाटते. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. चला आता आम्ही आवरलंय, संध्याकाळ झाली, थोडं बाहेर फिरून येतो तेव्हा अजून बरं वाटेल म्हणते. अधिक महिन्याची जोडी बघायला जायचे, करून देता काय? चला बघू. एका जणाने कमेंट केली, ही तुझी आई किती छान आहे म्हणे, किती गोंडस आहे म्हणे तुझी आईच आहे ना म्हणे, आईसारखी एवढी जीव लावते, काळजी घेते, पोरीसारखं सांभाळते म्हणे तुला. हो, लय भारी कमेंट केली. हो आईच आहे बाबा ही माझी बहीण, आई सगळंच. भेटू, बाय.